देशात, राज्यात, शहरात, गावात, जातीत आणि धर्मात भांडणे लावणाऱ्या भाजपा विरोधात बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी काँग्रेसने उरण विधानसभा मतदारसंघात एल्गार केला. भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गाव कमिटी नामफलक अनावरण सोहळ्याप्रसंगी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या नामफलक अनावरण सोहळ्याने काँग्रेसच्या गावोगावी असलेल्या शाखांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली. उरण तालुका काँग्रेस कमिटी, उरण विधानसभा युवक काँग्रेस कमिटी, उरण तालुका महिला काँग्रेस कमिटी झटून कामाला लागली होती. भेंडखळ, सोनारी, फुंडे, पागोटे, नवघर, जसकार आणि द्रोणागिरी शहर येथे काँग्रेस कमिटीच्या नामफलकांचे अनावरण झाले. भेंडखळ येथील अनावरण कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार आणि उरणचे पुढील आमदार काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत असतील असे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, जोरदार घोषणाबाजी केली. भेंडखळच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. भेंडखळ नामफलकाच्या अनावरणानंतर दुचाकीवरून काँग्रेसने विधानसभा मतदारसंघ पिंजला. या रॅलीचे सारथ्य स्वतः दुचाकी चालवत महेंद्र शेठ घरत यांनी केले. शेवटचे नामफलकाचे अनावरण द्रोणागिरी नोड येथे झाले. या सोहळ्यात बोलताना महेंद्र शेठ घरत यांनी काँग्रेसचा इतिहास सांगितला. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा, जुना आणि पहिला राजकीय पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. महेंद्र शेठ यांनी यावेळी मोठ्या आदराने उरणचे लढाऊ नेते गोपाळ पाटील यांचे नाव घेतले. तसेच कार्यकर्त्यांना लोकांची सेवा करण्याचे आदेश दिले. यावेळी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे, मिलिंद पाडगावकर, जेडी जोशी, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष किरीट पाटील, ओबीसी सेलचे वैभव पाटील, विभागीय नेते I2K उर्फ यशवंत म्हात्रे, महिला नेत्या रेखा घरत, महेंद्र ठाकूर, डॉक्टर मनीष पाटील, नरेश म्हात्रे, लंकेश ठाकूर, दीपक ठाकूर, अजित ठाकूर, श्रेयस घरत, गाव अध्यक्ष प्रमोद ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेंडखळ ही जागृत देवस्थान नाही, तर देवस्थानामुळे ही जनताही जागृत आहे. यांच्या पूर्वजांनी जेव्हा खऱ्या अर्थानं चरीचं आंदोलन झालं असेल किंवा शेतीसाठी जेव्हा कुल कायद्यासाठी लढले, तेव्हा भेंडखळ हे गाव अतिशय अग्रेसर होतं. मी इथल्या आत्ताच्या आपले नरेश गिराते सगळे आपले काँग्रेसचे नेते आहेत, पण या गावातील सगळे जे पुढारी आहेत ते सर्व एकत्र येतात. चांगल्या प्रकारे सप्ताह ज्याची 100-150 वर्षाची परंपरा आहे आणि त्या पद्धतीने सण साजरे करतात. आणि या गावात नेहमीच आपण आघाडीवर राहिलेलो आहोत. ही ताकद या पक्षाची इथं निर्माण करण्याचं काम इथल्या सर्व नेत्यांनी केलं आहे. नरेश म्हात्रे असतील, बाकी सगळे आपले संध्या ठाकूर असतील, हे सर्व जुनी नेते मंडळी काम करत असताना सभापती पद, उपसभापती पद सातत्यानं इथं पंचायत समिती निवडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. नवीन अध्यक्ष आलेले आहेत, नवीन टीम आली, पण आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक इथं उभे आहेत. निश्चितपणे चांगल्या जोमानं काम कराल आणि ज्या पद्धतीनं पक्ष बळकट करण्याचं काम कराल. आपण बोललात तर आपण सर्वांचा धावता दौरा आहे, ओढ लावण्याचा कार्यक्रम आहे, भाषणाचा कार्यक्रम नाही, परंतु तरी लंकेश आणि अजित जरा नवीन अध्यक्ष आमचे फार जोरात आहे कमिटी, तर त्यांनी एवढा कार्यक्रम केलाय. बाकी ठिकाणी फक्त बोर्ड, प्रत्येक गावात काँग्रेसचा बोर्ड लागणार हे आपल्या युवक संघटनेने ठरवलं आहे आणि पॅरेंट बॉडीच्या मार्गदर्शनाखाली लागणार, त्याच्यासाठीची आपली चळवळ आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.